सर्वेक्षण नॅशनल अचीव्हमेंट सर्वे या विषयावर आधारित केंद्रप्रमुख परीक्षेसाठी उपयुक्त अशी मुद्देसूद माहिती पुढील प्रमाणे सादर करण्यात येत आहे। राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण मुद्देसूद माहिती 1. संकल्पना कॉन्सेप्ट। राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण हे शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता मूल्यांकनासाठी भारत सरकारकडून राबवले जाणारे एक सर्वेक्षण आहे। विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचा अंदाज घेण्यासाठी हे सर्वेक्षण घेतले जाते। 2. उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्हज। विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी समजून घेणे, शिक्षणात असमानता ओळखणे, शिक्षण धोरणे ठरवण्यासाठी डेटावर आधारित निर्णय घेणे, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर धोरणात्मक हस्तक्षेप करणे। 3. राबवणारी संस्था एनसर्ट राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या संस्थेमार्फत NAS राबवले जाते। शिक्षण मंत्रालय भारत सरकार याच्या अंतर्गत हे सर्वेक्षण घेतले जाते। 4. अभ्यासक्रमाचे स्वरूप। सर्वेक्षणात विद्यार्थ्यांच्या भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान या विषयांतील समज आणि अंमलबजावणीची तपासणी केली जाते। कौशल्यावर आधारित प्रश्नपत्रिका वापरली जाते। 5. सहभागी विद्यार्थी NAS सर्वेक्षण 3, 5, 8 व 10वी च्या विद्यार्थ्यांवर आधारित असते। भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील शाळा यात सहभागी होतात। 6. डेटा संकलन प्रक्रिया OMR शीट्सद्वारे परीक्षा घेतली जाते। डेटा संकलनासाठी पर्यवेक्षक व फील्ड इन्व्हेस्टिगेटर्स नियुक्त केले जातात। विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व पालकांचेही अभिप्राय घेतले जातात। 7. अहवाल व विश्लेषण। प्राप्त डेटाचे विश्लेषण करून राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर अहवाल तयार केला जातो। यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, समावेशकता, शिक्षण पातळीतील तफावत यांचा अभ्यास होतो। 8. 2021 विशेष वैशिष्ट्ये। 12 लाखांहून अधिक विद्यार्थी, 70,000हून अधिक शाळा यात सहभागी होत्या। कोविड-19 नंतरची ही पहिलीच मोठी चाचणी होती। विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर महामारीचा परिणाम याचा अभ्यास केला गेला। 9. महत्त्व शिक्षण व्यवस्थेसाठी। शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गरज अधोरेखित होते। धोरणकर्त्यांना डेटा आधारित सुधारणा करण्यास मदत होते। SDG 4 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल च्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी उपयोगी। 10. भूमिका केंद्रप्रमुख शाळा। शाळेतील विद्यार्थ्यांची योग्य तयारी करणे, डेटा अचूकपणे नोंदविणे, शिक्षक व पालक संवाद मजबूत करणे, NAS नंतर उपयोजनात्मक योजना तयार करणे। सारांश NAS हे भारतातील शालेय शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवले जाणारे एक प्रभावी सर्वेक्षण आहे। हे केवळ विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करत नाही तर शिक्षण क्षेत्रातील धोरण निर्मितीसाठीही एक महत्त्वाचे साधन आहे। एक NAS चे पूर्ण रूप काय आहे? A. नॅशनल अकॅडमिक सर्वे। B. नॅशनल असेसमेंट सर्वे। C. नॅशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्वे। D. नॅशनल ॲप्टिट्यूड सर्वे। उत्तर B. 2. NAS कोणत्या शैक्षणिक स्तरावरील विद्यार्थ्यांवर घेतले जाते? A. केवळ 10वी। B. केवळ 12वी। C. 3, 5, 8 व 10वी। D. 1 ते 10वी। उत्तर C. 3. NAS कोणत्या संस्थेमार्फत राबवले जाते? A. NCTE। B. SCERT। C. एनसर्ट। D. UGC। उत्तर C. 4. NAS कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवले जाते? A. आरोग्य मंत्रालय। B. शिक्षण मंत्रालय। C. महिला व बाल विकास मंत्रालय।
डी गृह मंत्रालय. उत्तर बी. 5 NAS सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? ए. शिक्षकांचे मूल्यांकन. बी. पालकांचे मूल्यांकन. सी. विद्यार्थ्यांची शिकण्याची पाती समजून घेणे. डी. शाळेची तपासणी. उत्तर सी. 6 NAS मध्ये खालीलपैकी कोणते विषय समाविष्ट असतात? ए. गणित, भाषा, विज्ञान. बी. केव इतिहास. सी. डी. शारीरिक शिक्षण. उत्तर अ. 7 NAS 2021 मध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संख्या सुमारे किती होती? A. 8. बी. 3. सी. 5. डी. 12. उत्तर डी. 8 NAS मध्ये डेटा संकलन कोणत्या माध्यमातून होते? A. बी. सी. OMR. डी. मोबाईल ॲप. उत्तर सी. 9 NAS मध्ये विद्यार्थ्यांबरोबर काय घेतले जाते? ए. परीक्षा शुल्क. बी. सी. डी. नोंदणी फॉर्म. उत्तर बी. 10 NAS चा अहवाल कोणत्या स्तरांवर तयार केला जातो? ए. फक्त राष्ट्रीय. बी. फक्त राज्य. सी. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, ब्लॉक. डी. फक्त शाळा. उत्तर सी. 11 NAS च्या आधारे कोणते धोरण ठरवले जाते? ए. परीक्षा वेळापत्रक. बी. शाळा बांधकाम. सी. शिक्षण सुधारणा. डी. शिक्षक भरती. उत्तर सी. 12 NAS मध्ये शिक्षकांचा कोणता सहभाग असतो? ए. परीक्षा घेणे. बी. OMR. सी. अभिप्राय देणे. डी. शिक्षक बदल. उत्तर सी. 13 NAS मध्ये पालकांची भूमिका काय आहे? ए. विद्यार्थी निवड. बी. सी. अभिप्राय देणे. डी. प्रश्नपत्रिका तयार करणे. उत्तर सी. 14 NAS मध्ये कोणत्या प्रकारची प्रश्नपत्रिका वापरली जाते? A. बी. व्यवहार आधारित. सी. क्रियाशील मूल्यांकन. डी. बहुपर्यायी व कौशल्याधारित. उत्तर डी. 15 NAS 2021 मध्ये किती शाळांचा सहभाग होता? A. 10,000. बी. 25,000. सी. 70,000. डी. 1 लाख. उत्तर सी. 16 NAS मधील निष्कर्ष कुणासाठी उपयुक्त असतात? ए. विद्यार्थीच फक्त. बी. शिक्षकच फक्त. सी. धोरणकर्ते, शिक्षक, शाळा. डी. केव पालक. उत्तर सी. 17 NAS सर्वेक्षण किती वेळा घेतले जाते? A. बी. सी. प्रत्येक 3 वर्षांनी. डी. दर 2 खाली राष्ट्रीय संपदांकन सर्वेक्षण NAS या विषयावर आधारित 21 ते 50 बहुपर्यायी प्रश्न MCQs उत्तरांसह दिले आहेत. 21 NAS द्वारे मिळालेली माहिती शिक्षण धोरणामध्ये कशासाठी वापरली जाते? ए. सणांच्या सुट्ट्या ठरवण्यासाठी. बी. अभ्यासक्रम बदलण्यासाठी. सी. शिकवणी वर्ग चालवण्यासाठी. डी. परीक्षा शुल्क ठरवण्यासाठी. उत्तर बी. 22 NAS मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड कशी होते? ए. शिक्षक निवडतात. बी. केंद्र प्रमुख निवडतो. सी. यादृच्छिक पद्धतीने. डी. पालक निवड करतात. उत्तर सी. 23 NAS मध्ये सर्वेक्षण घेताना कोणता तंत्र वापरला जातो? ए. ऑडिओ रेकॉर्डिंग. बी. फोटो ओख. सी. सांख्यिकी नमुना पद्धत. डी. GPS.
उत्तर सी. 24 NASचा अभ्यासक्रम कोण ठरवते? ए. SCERT, बी. NCERT, सी. UGC, डी. CBSE. उत्तर बी. 25 NASचा उद्देश खालीलपैकी कोणता नाही? ए. विद्यार्थी मूल्यांकन, बी. शिक्षक गुणवत्ता मूल्यांकन, सी. शाळा मूल्यमापन, डी. परीक्षा निकाल देणे. उत्तर डी. 26 NASचा उपयोग शिक्षकांच्या कोणत्या गरजा समजून घेण्यासाठी होतो? आ. बी. प्रशिक्षण गरजा, सी. डी. वर्ग वाढवणे. उत्तर बी. 27 NAS 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या वर्गातील विद्यार्थी सहभागी होते? ए. फक्त 10वी, बी. 3, 5, 8, 10, सी. फक्त 12वी, डी. फक्त 5वी. उत्तर बी. 28 NAS मध्ये अभिप्राय गोळा केला जातो. ए. केवळ विद्यार्थ्यांच्या, बी. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि पालकांच्या, सी. केवळ पालकांच्या, डी. केवळ प्रशासकांच्या. उत्तर बी. 29 NAS अहवाल कोण तयार करतो? ए. राज्य सरकार, बी. NCERT, सी. UGC प्लस, डी. CBSE. उत्तर बी. 30 NAS मध्ये विद्यार्थ्यांच्या समजून घेण्याच्या पातीचे मूल्यांकन कसे केले जाते? ए. शिक्षकांच्या निरीक्षणावर, बी. प्रत्यक्ष मुलाखतींवर, सी. चाचणी प्रश्नांद्वारे, डी. केवळ शैक्षणिक प्रगती अहवालावर. उत्तर सी. 31 NAS 2021चा सर्वेक्षण कालावधी किती होता? आ. 8, बी. 3, सी. 1, डी. 1. उत्तर अ. 32 NAS मध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या आधारावर होते? ए. केवळ गुणांवर, बी. सामाजिक पार्श्वभूमीवर, सी. कौशल्यावर आधारित प्रश्नांवर, डी. वागणुकीवर आधारित. उत्तर सी. 33 NAS मध्ये सर्वेक्षण दरम्यान कोणती गोपनीयता पाळली जाते? ए. सर्व शिक्षकांची माहिती उघड केली जाते, बी. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती गुप्त ठेवली जाते, सी. शाळेची सर्व माहिती प्रसिद्ध केली जाते, डी. सर्व उत्तरे विद्यार्थ्यांना सांगितली जातात. उत्तर बी. 34 NAS मध्ये परिणाम आधारित उपाययोजना कोण तयार करते? ए. जिल्हा परिषदा, बी. शिक्षण संचालनालय, सी. शाळा व शिक्षक, डी. सर्व वरीय. उत्तर डी. 35 NASच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असते? ए. लेखी निबंध, बी. सर्वसाधारण ज्ञान, सी. बहुपर्यायी व आकलन आधारित, डी. वर्णनात्मक उत्तर. उत्तर सी. 36 NAS मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना कोणते प्रोत्साहन दिले जाते? आ. बी. सी. सहभाग प्रमाणपत्र, डी. काहीही नाही. उत्तर सी. 37 NASचा डेटा कोणत्या संस्थेकडे साठवला जातो? ए. CBSE, बी. UGC प्लस, सी. दीक्षा, डी. NCERT. उत्तर डी. 38 NAS 2021च्या अनुषंगाने कोणती सुधारणा अपेक्षित होती? ए. शिक्षक भरती, बी. अभ्यासक्रम सुधारणा, सी. परीक्षा पद्धती बदल, डी. वरील सर्व. उत्तर डी. 39 NAS मध्ये मूल्यांकन कशासाठी वापरले जाते? ए. अभ्यासक्रम बदल, बी. शिक्षक प्रशिक्षण,
सी धोरण रचना, डी सर्ववरी, उत्तर डी. 40 NAS सर्वेक्षण कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर केंद्रित आहे? ए औपचारिक शिक्षण, बी अनौपचारिक शिक्षण, सी तांत्रिक शिक्षण, डी व्यावसायिक शिक्षण. उत्तर अ. 41 NAS मध्ये मूल्यमापन हे कोणत्या प्रकारचे असते? A. बी, सी, डी संरचित व नमुना आधारित. उत्तर डी. 42 NAS चा अभ्यास अहवाल कोण प्रकाशित करतो? ए MHRD, बी CBSE, सी एनसर्ट, डी दीक्षा. उत्तर सी. 43 NAS सर्वेक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या शाळांची निवड कशी केली जाते? A. बी, सी यादृच्छिक पद्धतीने, डी पालकांच्या निवडीने. उत्तर सी. 44 NAS मध्ये प्रश्नपत्रिका कोण तयार करते? ए SCERT, बी राज्य मंड, सी एनसर्ट, डी जिल्हा शिक्षणाधिकारी. उत्तर सी. 45 NAS चा अहवाल कुठे प्रसिद्ध होतो? ए शाळेच्या वेबसाईटवर, बी जिल्हा कार्यालयात, सी शिक्षण मंत्रालयाच्या पोर्टलवर, डी सर्ववरी. उत्तर डी. 46 NAS परिणामाचा उपयोग कोणत्या पातळीवर केला जातो? ए केव राष्ट्रीय, बी केव शाळा, सी राष्ट्रीय राज्य जिल्हा, डी फक्त शिक्षक. उत्तर सी. 47 NAS मध्ये किती टक्के शाळा ग्रामीण भागातील असतात? A. 64%. बी 50%, सी 70%, डी 80%. उत्तर डी. 48 NAS सर्वेक्षण शालेय शिक्षणाच्या कोणत्या स्तरावर परिणाम करते? ए केव प्राथमिक, बी माध्यमिक व उच्च माध्यमिक, सी सर्व स्तरांवर, डी फक्त उच्च शिक्षण. उत्तर सी. 49 NAS च्या निष्कर्षांवर आधारित योजना कोण राबवतो? ए जिल्हा शिक्षणाधिकारी, बी, सी, डी सर्ववरी. उत्तर डी. 50 NAS मध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? A. बी, सी, डी डेटा आधारित नियोजन. उत्तर डी. खाली पिझा प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट या आंतरराष्ट्रीय चाचणी संदर्भात केंद्रप्रमुख परीक्षेसाठी उपयुक्त अशी मुद्देसूद स्वरूपात संपूर्ण माहिती सादर करण्यात येत आहे. पिसा प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. 1. संकल्पना कॉन्सेप्ट. पिसा ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी मूल्यांकन चाचणी आहे. ती 15 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान व कौशल्यांचे मूल्यांकन करते. ही चाचणी शालेय शिक्षणानंतरच्या जीवनातील समस्यांवर उतरण्याच्या तयारीचा आढावा घेते. 2. पिझाचे आयोजन कोण करते? OECD ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट पिसा. ही चाचणी 3 वर्षांनी एकदा आयोजित केली जाते. 3. पिझाचे मुख्य उद्दिष्ट. विद्यार्थ्यांचे वाचन, गणित व विज्ञान यामधील आकलन व व्यावहारिक उपयोग तपासणे. विविध देशांतील शैक्षणिक प्रणालींची कार्यक्षमता तुलना करून ओळखणे. शिक्षण धोरण निर्मितीसाठी उपयोगी ठरणारा डेटा प्रदान करणे. 4. चाचणीचे स्वरूप नेचर ऑफ असेसमेंट. कौशल्य आधारित प्रश्नपत्रिका. वास्तव जीवनातील समस्यांशी संबंधित प्रश्न. कागदी स्वरूपात व संगणकीय पद्धतीने चाचणी.
5. मूल्यांकन क्षेत्रे असेसमेंट डोमेन्स 1. रीडिंग लिटरेसी 2. मॅथमॅटिकल लिटरेसी 3. सायंटिफिक लिटरेसी. प्रत्येक वेळेस एक प्रमुख डोमेन असतो, उर्वरित 2 गौण असतात. 6. सहभागी विद्यार्थी 15 वर्षे वयोगटातील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी. विद्यार्थ्यांची निवड यादच्छिक पद्धतीने होते. 7. भारताचा सहभाग. भारताने 2009 साली प्रथमच पिझामध्ये सहभाग घेतला होता. हिमाचल प्रदेश व केंद्रीय शाळा. विद्यार्थ्यांचे कामकाज अपेक्षेपेक्षा कमी होते. 2021च्या पिझामध्ये भारताचा सहभाग अपेक्षित होता, परंतु काही कारणांमुळे तो पुढे ढकलला गेला. भारत 2025च्या पिझामध्ये सहभागी होण्यास सज्ज आहे. सहभागी राज्य चंडीगड शाळा. 8. पिझाचा महत्त्व शिक्षण व्यवस्थेसाठी. शिक्षण गुणवत्तेचे जागतिक मानांकन. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती ओळखण्यास मदत. शिक्षण धोरणात सुधारणा व प्रशिक्षण गरजांची ओळख. 9. भारताची तयारी. एनसर्ट सीबीएसई नीती आयोग यांनी एकत्रितपणे तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांसाठी पिझा प्रकारच्या प्रश्नांचा सराव सुरू केला आहे. शिक्षकांसाठी पिझा ओरिएंटेशन प्रोग्राम घेतले जात आहेत. 10. वैशिष्ट्ये. केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे तर आकलन व उपयोजनात्मक कौशल्यांची तपासणी. 50 पेक्षा जास्त देश सहभागी. शिक्षणात समावेशिता, नवोपक्रम आणि शिक्षकांची गुणवत्ता या घटकांवर लक्ष. सारांश. पिसा ही एक जागतिक मानांकन प्रणाली आहे जी विद्यार्थ्यांच्या ख्या आयुष्यातील समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा आढावा घेते. भारतासाठी ही चाचणी एक सुवर्णसंधी आहे जी शिक्षण प्रणालीतील कमतरता आणि प्रगतीची दिशा दाखवते. पिसा बहुपर्यायी प्रश्नसंच